नमस्कार. डिटर्मिनंट ह्या चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट आहे एरिया ऑफ ट्रायंगल. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल आणि डिटर्मिनंट यांचं काही रिलेशन आहे का ते आपल्याला बघायचं आहे. तर ते रिलेशन घेण्यासाठी आधी आपल्याला वेक्टर जॉमेट्रीतला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे. सो वेक्टर या चॅप्टरमध्ये एरिया ऑफ ट्रायंगलचा अजून एक फॉर्म्युला आला आहे, ज्यामध्ये ट्रायंगलचे व्हर्टायसेस दिलेले आहेत, म्हणजे व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स दिलेत, तेवढीच फक्त इन्फॉर्मेशन असेल तर त्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला फाइंड आउट करता येतो. सो वेक्टर या चॅप्टरमध्ये आहे. अजून आपण जॉमेट्री, वेक्टर जॉमेट्री लाईन वगैरे ही प्लेलिस्ट घेतलेली नाही आहे, पण वेक्टर ह्या चॅप्टरमध्ये हे डिटेलमध्ये होईल. आपण फक्त तो फॉर्म्युला इथे कन्सिडर करणार आहोत. सो एखादा ट्रायंगल असेल, ABC हे त्याचे व्हर्टायसेस आहेत. एनी ट्रायंगल ABC व्हर्टायसेस आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला, x1 y1 x2 y2 असे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. अँड x3 y3 सम रिअल नंबर्स हे x1 y1 वगैरे हे असणार आहेत. हे जर ही एवढीच फक्त इन्फॉर्मेशन असेल तर त्यावरून आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल काढता येतो. ह्याचं डिटेल प्रूफ वेक्टर या चॅप्टरमध्ये येईलच. सो एरिया ऑफ ट्रायंगल कसा ह्याच्यावरून फाइंड आउट करता येतो, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट. आता हे जे व्हर्टायसेस दिले तेवढेच फक्त यूज करणार आहोत आपण. सो कुठल्याही एका याने सुरुवात करायची. सपोज x1 ने सुरुवात केली तर x1 इंटू y2 मायनस y3. आता इथे सबट्रॅक्शन असल्यामुळे y3 मायनस y2 केलं तर चालणार नाही. सो x1 असेल तर काय करायला लागतं, y2 मायनस y3. हे दोन्ही हे सगळे रिअल नंबर्स असणार आहेत, त्यामुळे फक्त ॲडिशन सबट्रॅक्शन असं असणार आहे इथे. प्लस x2 इंटू y3 मायनस y1 प्लस x3 इंटू आता काय येणार आहे y1 मायनस y2. हा तो वेक्टर जॉमेट्रीतला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. हिअर ट्रायंगलमध्ये कुठलाही अँगल दिलेला नाही आहे, म्हणजे बेस इंटू हाईट करण्यासाठी हाईट दिलेली नाही आहे किंवा कुठल्या साईड लेंथही दिलेल्या नाही आहे. हे सगळं नसलं तरी फक्त इथे जे व्हर्टायसेस दिलेले ते जर तुम्हाला नोन असतील तर त्यावरून हा फॉर्म्युला यूज करून एरिया ऑफ ट्रायंगल आपण फाइंड आउट करू शकतो. हे वेक्टरमध्ये त्याचं प्रूफ आहे. आता हे डिटर्मिनंटशी कसं रिलेटेड आहे किंवा डिटर्मिनंट काढून हा फॉर्म्युला त्यावरून एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढता येईल, तर आपण हेच व्हर्टायसेस सपोज घेतले. सपोज A मीन्स x1 y1, B मीन्स x2 y2 अँड C मीन्स x3 y3. हे व्हर्टायसेस असतील ट्रायंगलचे, तर एवढेच फक्त व्हर्टायसेस एवढीच इन्फॉर्मेशन दिली असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काढण्याचा फॉर्म्युला आहे डिटर्मिनंटचा A इज इक्वल टू 1/2 इंटू डिटर्मिनंट काढायचा आहे कशाचा, तर फर्स्ट कॉलम हा कशाचा घ्यायचा, तर सगळे एक्स कोऑर्डिनेट. सो x1 x2 x3 हे सगळे एक्स कोऑर्डिनेट. सेकंड कॉलम काय घ्यायचा आहे, तर y कोऑर्डिनेट, y1 y2 y3. अँड थर्ड कॉलम घ्यायचा आहे 1 1 1. सो हा त्याचा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्याचा रिलेटेड टू डिटर्मिनंट एक फॉर्म्युला इथे फॉर्म झाला. स्कूल लेवलला आपण काही बेस इंटू हाईटवाला फॉर्म्युला घेतला, त्याच्यानंतर साईड लेंथवाला तो एस इंटू एक्स मायनस ए स्क्वेअर रूटमधला तो फॉर्म्युला घेतला होता. सो असे काही फॉर्म्युले झाले होते. त्यानंतर जेव्हा वेक्टर जॉमेट्री येते तेव्हा हा एरियाचा फॉर्म्युला, ट्रायंगलच्या एरियाचा, अर्थात काय काय तुम्हाला गिव्हन आहे त्यावरून कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे ठरतं. सो व्हर्टायसेस दिलेले असतील तर एकतर हा फॉर्म्युला यूज करू शकतो किंवा सिम्पल आहे डिटर्मिनंट यूज करून हा फॉर्म्युला पण यूज करू शकतो. मग हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेमच आहे का, कारण इथे पण व्हर्टायसेसच दिलेले आहेत. व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्सच इथे पण दिले आहेत, त्याच्यावरून आपण एरिया काढू शकतो. इथे पण सेमच आहे. सो हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत का थोडेसे बघूया. सॉरी, हा जो डिटर्मिनंट आहे तो सॉल्व्ह केल्यावर जर सेम यासारखं जर आन्सर येत असेल तर अर्थातच हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्याने आपल्याला एरिया मिळेल असं आपण म्हणू शकतो. आपण चेक करूया. आता या डिटर्मिनंटमध्ये बघा इथे x1 x2 x3 म्हणजे x1 x2 x3 खरं तर ॲज अ रो म्हणून असायला होतं. मग रो म्हणून असतं तर ते झालं असतं. आता रोच आहे कॉलममध्ये आणि कॉलमचं रोमध्ये एक्सचेंज करून चालतं का, आणि त्यांनी काही व्हॅल्यू चेंज होते का, तर नाही होत. प्रॉपर्टीज आपण बघितलेले आहेत. त्यामुळे हा जर डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा असेल तर तो असाच सॉल्व्ह केला तरी, किंवा रोजचे कॉलमचं रो असे इंटरचेंज केलं तरी चालतं, तरी सुद्धा सेमच येतं. सो हा डिटर्मिनंट म्हणजे हे येते का बघा, तर 1/2 सेमच आहे. त्यामुळे फक्त आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करून
हे येते का चेक करूया. सो ह्या डिटर्मिनंटमध्ये थोडेसे चेंजेस करूया, कारण x1 x2 x3 जर आपल्याला हवे असतील तर आपल्याला हा ॲज अ फर्स्ट रो घ्यायला लागेल. मग एकच फक्त चेंज करून चालत नाही, सगळ्या रो ॲज अ कॉलम, सगळे कॉलम ॲज अ रो असं ते होणार आहे. सो हा डिटर्मिनंट इज इक्वल टू आपण घेणार x1 x2 x3 y1 y2 y3. आणि मग ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होते का, त्यामुळे नाही, कारण आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, सगळे कॉलम ॲज अ रो अँड रो ॲज अ कॉलम केलं की डिटर्मिनंट सेम, व्हॅल्यू रिमेन्स सेम. आता आपण सिंपल आहे, आता फक्त डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं तर कसं होणार, बघूया x1 इंटू ब्रॅकेट y2 इंटू 1 ना, सो y2 मायनस y3 y3 इंटू 1 मायनस x2 इंटू ब्रॅकेट y1 मायनस y3 y1 मायनस y3 प्लस x3 इंटू ब्रॅकेट y1. फक्त डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केलेला आहे, काही नाही, फक्त सिंपल आहे, प्रूफ असं काही नाही आहे ह्या फॉर्म्युल्यासाठी. हा फॉर्म्युला म्हणजेच हा फॉर्म्युला आहे, फक्त आपण जरा चेक करतो की खरंच तसं आहे ना. सो हा डिटर्मिनंट आपण फक्त रो कॉलम एक्सचेंज केले, त्यानंतर डिटर्मिनंटचा फॉर्म्युला वापरला आणि असं आलं. आता थोडासा चेंज आहे, कारण इथे सगळे प्लस आहेत आणि इथे मध्ये निगेटिव्ह साईन आहे, त्याला प्लस करायचं असेल तर आतल्याची साईन चेंज होती. सो हे मायनस साईन इथे घेतलं तर y3ला प्लस होईल आणि y1ला मायनस होईल, आणि इथे बघितलं तर तेच आहे y3ला प्लस अँड y1ला मायनस. सो तिथे आपण ते चेंज करणार, म्हणजे आत ॲब्सॉर्ब करून घेणार साईन. सो विच इज इक्वल टू x1 इंटू y2 मायनस y3, हे मायनस साईन आत गेल्यावर इथे प्लस होणार, प्लस x2 इंटू आता इथे चेंज होणार हे y3 मायनस y1 होईल, प्लस x3 इंटू y1 मायनस y2. आणि एक्झॅक्टली हाच फॉर्म्युला होता बघा. आता हे 1/2 सेमच आहेत, आणि हा डिटर्मिनंट इज इक्वल टू हा ब्रॅकेट असं हे आलेलं आहे, त्यामुळे हाच एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा फॉर्म्युला आहे. सो जेव्हा जॉमेट्रीत आपण यूज करतो आणि फक्त व्हर्टायसेस दिलेले असतील, म्हणजे व्हर्टायसेसची फक्त इन्फॉर्मेशन दिली, कोऑर्डिनेट्स दिले, बाकी साईड लेंथ नाही, कुठे हाईट दिलेली नाही, बेस इंटू हाईट करायला वगैरे असं कुठेही दिलं नसेल, तरी सुद्धा आपण ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करू शकतो. एकतर या फॉर्म्युल्याने, हा पण सिंपल आहे एरिया फाइंड आउट करायला, किंवा मग या फॉर्म्युल्याने, हा रिलेटेड टू डिटर्मिनंट फॉर्म्युला आहे. त्यामुळे या सध्या आपला चॅप्टर डिटर्मिनंट चालू आहे, त्यामुळे आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करणार आहोत डिटर्मिनंटच्या फॉर्म्युल्याने. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अगदी सिंपल आहे, हा फॉर्म्युला फक्त अप्लाय करायचा की येईल डिटर्मिनंट. आता एरिया ऑफ ट्रायंगल 0 असेल तर काय होणार, एरिया ऑफ ट्रायंगल 0 म्हणजे तिथे ट्रायंगलच प्रेझेंट नाही ना. तुम्ही अगदी कितीही लहान ट्रायंगल काढला, कितीही अगदी छोटा, तरी याचा काहीतरी तर एरिया असणार आहे, पॉईंटमध्ये येईल, काही येईल, पण एरिया काहीतरी तर असणार आहे याचा. पण जेव्हा पॉईंट होतात किंवा असे पॉईंट्स असतील ए बी सी, सो ह्या एबीसीने ट्रायंगल फॉर्म होतोय का, तिने ट्रायंगलच फॉर्म होत नाही, सो ट्रायंगलचा एरिया किती येणार, तिथे 0 येणार. त्यामुळे जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हा फॉर्म्युला वापरून जेव्हा ह्याचा आन्सर जर 0 आलं, जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगल 0 येतं, तेव्हा ते पॉईंट काय असतात, कोलिनियर असतात, म्हणजे ते एका लाईनमध्ये असतात. आणि जेव्हा नॉन कोलिनियर पॉईंट्स असतात, म्हणजे कुठेही असेल नॉन कोलिनियर पॉईंट झाले की ऑफकोर्स त्या 3 पॉईंटना जॉईन करणारा जे काही डायग्रॅम होणार आहे तो ट्रायंगल होणारच आहे. सो एवढं लक्षात ठेवा. त्याच्यावरून तुम्हाला असं पण विचारू शकतात की फाइंड आउट वेदर इट इज नॉन कोलिनियर ऑर कोलिनियर, म्हणजे पॉईंट्स देतील आणि ते तुम्हाला चेक करायला सांगू शकतात. त्या फक्त एवढंच करायचं की एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा, तो जर 0 आला तर ते पॉईंट्स कोलिनियर होतील, अदरवाईज तो काहीतरी ट्रायंगल फॉर्म करणारीच ती डायग्रॅम असेल. सो हा सिंपल फॉर्म्युला आहे, ह्या वेक्टर जॉमेट्रीमधला हा जो या व्हर्टायसेसवरून आलेला फॉर्म्युला आहे तोच आहे, फक्त इथे अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन आहे, असं ते आपण सॉल्व्ह करायचं.